पहिले आम्ही चाललो आहे आगमन सोहळ्याला, म्हणजे सगळ्या मूर्त्यांना बघायला. आतापासून जी मजा चालू होणार आहे ती पूर्ण महिनाभर चालणार आहे, कारण की हा महिना म्हणजे सणांचा महिना. सो आता आम्ही परळ या एरियामध्ये आलेलो आहे. जस्ट लालबागच्या राजाचे दर्शन केले. आता आम्ही चाललो आहे आपल्या बाईक काढून पुढे गणपतीचे दर्शन करायला. गणेश चतुर्थी हा सण, आणि या सणात आपण आणि आपली गँग, ह्याच्यापेक्षा चांगलं अजून काय असू शकतं. गाडीची पार्किंग केलेली आहे एकदम विचित्र प्रकारे, कारण की जर तुम्ही इकडे येतील ना तर तुम्हाला गाडीच्या पार्किंगसाठी जागा तर नाही भेटणार. इकडे म्हणजे कुठे, परळच्या त्या गल्ल्यांमध्ये जिकडून सगळे गणपती तुम्हाला जाताना दिसतील. परळच्या मेन वर्कशॉपच्या बाहेर आलेलो आहे आम्ही, आणि आता इकडे प्रत्येक जण नुसतं गणपती बघण्याच्या आतुरतेत आहे. एक गोष्ट ही नेहमी लक्षात ठेवा तुम्ही, की इकडे यायचं म्हणजे एक टोपी तरी घेऊन या, कारण की उन्हाने तुमचं डोकं गरम होणार आहे. आपल्याला एक अशी अप्रतिम जागा मिळाली आहे ना ब्रिज खाली. आपण इकडे उभं राहून प्रत्येक गणपतीचे दर्शन घेऊ शकतो. मी तुम्हाला दाखवते, हे बघा. आता मी तुम्हाला दाखवते, माझ्या मागे हा ब्रिज आहे ना, ह्याच्यावरती अतिशय जास्ती गर्दी होती. आता त्याचा व्हिडिओ मी अपलोड करीन नेक्स्ट कटमध्ये. आता जस्ट चंदनवाडीचा राजा गेला. तर सकाळच्या 10 वाजेपासून आम्ही लोक फिरतोय, आणि आता वाजतात 2:30. आम्ही लोक अतिशय जास्ती टॅन झालो आहे, पण ठीक आहे, मजा ती मजाच असते, काय ना. तर आतापर्यंत आपण जेवढ्या पण मूर्त्या बघितल्या त्याच्यातली सगळ्यात गोड आणि स्पेशली माझी फेवरेट मूर्ती मी तुम्हाला दाखवते.